नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर. मित्रांनो, झालं असं, माझा एक मित्र गावामध्ये लागेल ते काम करायचा. कधी लग्नाचं मंडप किंवा इतर काही कार्यक्रम असला तर त्याच्यामध्ये तो जायचा कामाला आणि त्यामुळे मंडप वगैरे बांधायचं. कुठे काही असलं, एखाद्याचं शेतातलं वगैरे काम करायचा. मग झालं असं, एकदा तो असंच परगावी गेला होता आणि त्यावेळेस तिथे त्यांची पाहुणीच होती. घरातली सगळी जमली होती. त्यावेळेस त्याची भेट तेथील आलेल्या त्यांच्या पाहुणीशी म्हणजे मोहिनीशी झाली. मग काय, मोहिनीशी ओळख झाली आणि दोघांना एकमेकांना ते खूपच आवडले. मात्र ती बाहेर गावून तिथे कामाला येत असायची त्यांच्या गावी. मग रोज कामाला यायच्या आधी ती तासभर येऊन त्या पजाच्या घरी बसायची. मग आलं का पजा काय करायचा, तीच कथा त्यांनी मला सांगितली होती. तीच कथा मी आज तुम्हाला त्याच्या तोंडातून सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून आपल्या लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रज्योत आहे. तसं सगळे मला गावातले मित्र वगैरे पाजाच म्हणत असतात. सुरुवातीपासूनच मी लागेल ते काम करायचो, कारण की माझं एवढं शिक्षण झालं नव्हतं. शिकण्याच्या वयात मी माझ्या मित्रांसोबत निवळ अगदीच वेगळंच पद्धतीने फिरायला वगैरे जाणं आणि टवाळक्या करणं असंच गेलं. आता लग्नाचं वय झालं होतं, मात्र माझं जे शिकले होते ते चांगल्या नोकरीला वगैरे लागले. मग मी काय गावामध्ये न लाजता मिळेल ते काम करू लागलो आणि त्याच्यामधूनच मला काही थोडेफार पैसे वगैरे मग मिळायचे आणि त्याच्यामधूनच घर चालत असायचं. तसं मी दिसायला एवढा काही देखणं नव्हतो, अगदी सावळा मात्र दिप्पाड शरीरसृष्टीचा. आणि त्यामुळे माझ्यामध्ये अगदीच वेगळेच बदल झाला होता. घरातली मुलगी पाहत होते, मात्र आमचे एवढे पाहुणे रावळे नव्हते. मग एक दिवशी झालं असं, बाजूच्याच गावाला आमच्या नात्यातल्या एका घराचं काहीतरी घरगुती कार्यक्रम होतं आणि नवीन घर का काही बांधलं होतं, त्याचीच पूजा होती. म्हणून घरातले सगळे जाणार होते. मला पण तेच चल म्हटले. मी म्हटलं नाही, नको. गेलं की माणसं अगदीच काही पण विचारतात. ते म्हटले, अरे आपण लोकांच्या ह्याला गेलो तरच आपल्या ह्याच्याला कोणी ना कोणी तसे घरातले म्हटले होते. मग त्यांनी मला खूप विनंती केली. मी म्हटलं बरं ठीक आहे, मी येतो. आणि माझ्या गाडीवर मी आणि माझे आई वडील आम्ही तिघंजण गेलो होतो. जाताना आम्ही आहेर वगैरे घेऊन गेलो होतो. मी मात्र एका कोपऱ्याला बसलो होतो. माझे काही नात्यातले भाऊ वगैरे आले होते. आम्ही सगळे एका ठिकाणी बसलो होतो. त्यांच्यात म्हटलं तर सगळ्यात मीच वयाने मोठा असेल. मग ते गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या झाल्या. त्याच्यातच एक मुलगी मला खूपच वेळ बघत होती. तिचं नाव मोहिनी होतं. खरंच खूपच सुंदर होती. मात्र मी खूपच लाजोळ्या स्वभावाचा आहे. मला वाटलं की ती चुकून बघत असेल. माझ्यामध्ये काही वेगळं दिसत आहे का असं मलाच वाटू लागलं. एकतर मी दिसायला एवढा देखणं पण नाही. त्यामुळे मी तोंड फिरवलं आणि दुसरीकडे बघत बसलो होतो. आणि नंतर ती काही मला दिसलीच नाही. संध्याकाळची वेळ होते आणि जायच्या वेळेस सगळे घरातील माझी ओळख वगैरे करून देत होते. त्यावेळेस ती तिथेच होती आणि ती आमच्या घरातली आणि तिथं चांगलंच बोलणं वगैरे झालं. खूप वेळ त्या एकमेकीला आमची आई आणि ती मोहिनी बोलत होती. म्हटलं आता ही कोण मुलगी आहे, घरातल्यांनी तिला विचारलं नसणी म्हणजे झालं. त्यावेळेस मी घरी आलो आणि तू कुणाला बोलत होती त्या पोरीला. त्यावेळेस ती सांगू लागली, अरे तुझी ती मेहुणीच लागते आणि तिचं पण लग्न झालं नाही. ती इथेच आपल्या गावी कामाला येते. मी म्हटलं आपल्या गावी आणि कसलं असलं काम आहे. त्यावेळेस ती म्हटली, अरे त्या पार्लरमध्ये काहीतरी ती काम करते. मी म्हटलं बरं. आणि मग तिला मी म्हटलं आहे, एक दिवशी तो आमच्या पण घरी ये आणि सगळ्यांशी भेट होईल असं आमच्या घरच्यांनी तिला सांगितलं. मी म्हटलं आता ती कशाला येते घरी. मात्र असं म्हणतच होतो तोपर्यंत ती आली. ती 10 वाजता जायची, मात्र 9 वाजताच घरी आली. त्यावेळेस घरातले खूपच आनंदी झाले आणि तिचा स्वभाव खूपच चांगला आहे. दिसायला जरी ती अगदी सावळी असली मात्र खूपच सुंदर. तिला पाहिल्यानंतर मी माझ्या घरामध्ये गेलो आणि तिथून पाहू लागलो. ती पण सारखी माझ्या खोलीकडे लक्ष द्यायची आणि मला
दिसतोय का म्हणून पाहायचे. त्यावेळेस ती गेल्यानंतर मग घरातले म्हटले, तुला जास्त पाहते. मी म्हटले, तुम्ही काय बोलला नाही ना तिला माझ्याविषयी? त्यावेळेस घरातले म्हटले, नाही. मग काय सगळे आम्ही कामात गुंतून गेलो. दिवसभर कामात गेला आणि मी त्या दिवशी चांगलं आठवतंय. मी कधी सकाळी लवकर जायचो कामावरती. असंच मी एका कामाला गेलो होतो. त्यावेळेस माझ्या मोबाईलवर कोणाचं तरी 4-5 मिस कॉल आले होते. त्यावेळेस मी म्हटलं, कोण फोन करतंय काय माहीत, म्हणून मग मी माघारी फोन लावला. तर त्या मोहिनीचा आवाज होता. ती म्हटली, अहो मीच आहे. मी म्हटलं, बोला की, काही काम होतं? त्यावेळेस मी तिला सुरुवातीला आवाज बोलत होतो. ती म्हटली, काही काम नाही. मी सकाळी तुमच्या घरी गेलते ना, मग तुमचे घरातले म्हणत होते कुठे गेलाय सकाळपासून, त्यामुळे ते फोन लावायसाठी फोन केला होता. मी म्हटलं, बरं मी बाहेरगावी कामाला आलो आहे, त्यामुळे मला संध्याकाळी उशीरच होईल. त्यावेळेस ती म्हटली, बरं ठीक आहे, मी जाताना सांगते. मात्र तिने घरी गेल्यानंतर स्वतःच फोन केला आणि घरच्यांकडे दिला. मी बोललो. मग ती कधी कामावर असल्यावर स्वतः फोन करायची आणि काय चाललं आहे वगैरे बोलायची. खूप वेळ माझ्याशी बोलायची. मला मात्र कंटाळाच यायचा तिच्याशी बोलायला. मात्र तिला खूपच बरं वाटायचं हे मला समजलं होतं, कारण की मी ह्याच्या आधी असं कुठल्याच मुलीला वगैरे बोललो नव्हतं. मग ती बोलू लागली की मग मी एकदा विषयच काढला. म्हटलं, तो खूपच सुंदर आहे, मात्र माझी खूप इच्छा होते तुला बघितल्यावर, आणि कारण की रोज फोनवर बोलल्यानंतर माणसाचं मन होतंच ना. त्यावेळेस ती म्हटली, हो, मग काय करायचं? मात्र मी हिंमत करून म्हटलं की अगं, आमचं एक गोडाऊन आहे नाही का, आम्ही सगळं ते लग्नातले असलेलं ते सगळ्या वस्तू वगैरे तिथे ठेवतो, साऊंड वगैरे, मंडप वगैरे, आणि त्याची चावी माझ्याकडेच असते. तिथे तसं कोणीच नसतं माझ्याशिवाय जात. मी कधी जातो आराम करण्यासाठी. त्यावेळेस मग तू येशील का माझ्यासोबत तिथे, असं मी थोडंसं जड आवाजात बोललो. तर त्यावेळेस ती म्हटली, हो येईन की तुमच्यासोबत. काय, मला तुम्ही पहिल्यापासूनच आवडता. त्या दिवशी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमच्या गावाकडे आला होता त्यावेळेसच माझ्या मनात तुम्ही भरला होता. मात्र तुम्ही खूपच लाजोळ्या स्वभावाचं समोर दिसली तरी तुम्ही काही एवढं पाहत पण नाही आणि बोलत पण नाही. त्यावेळेस मग तिने होकार दिला. मला तर चैनच पडत नव्हता. कधी आपण भेटायचं असं ठरलं त्यावेळेस ती म्हटली, तुम्ही म्हणाल तेव्हा, कारण की मी रात्री तर नाही येऊ शकत, असंच दिवसा. त्यावेळेस मी म्हटलं, मग उद्याच, कारण की दुसऱ्या दिवशी काही एवढं काम पण नव्हतं आणि मी निवांतच होतो. त्यावेळेस मात्र मी तिला घेऊन गोडाऊनच्या ठिकाणी गेलो. गावापासून बाजूलाच असं होतं, आणि दरवाजा उघडला आणि आतून दरवाजा लावून घेतला. त्यावेळेस मी तिला घट्ट मिठी मारली आणि म्हटलं, मला वाटलं पण नाही की तू एवढ्या लवकर माझ्या मिठीत येशील आणि मला पण चान्स भेटेल. त्यावेळेस ती म्हटली, होय का, आता द्या ना, मग मी भेटले तर काय करणार? त्यावेळेस मी म्हटलं, आता चालू होतं ना. जवळ घेतलं आणि मी झालो चालू. माझी करण्याची पद्धत निराळी आणि वेगळीच होती. तिला एक वेगळं सुख भेटत होतं, हे मात्र नक्की होतं. त्यावेळेस मी म्हटलं, पहिल्यांदा तुला गावामध्ये पाहिलेलं ना त्यावेळेसच असं वाटायचं तुला जवळ घ्यावं. मात्र मी खूपच लाजोळ्या स्वभावाचा आहे. मी बोलतो मी पण काम जास्त करतो. त्यावेळेस ती म्हटली, हो ते तर दिसतंय. बाय गं, तुमची करण्याची पद्धत खूपच निराळी आहे. मला खूपच सुख भेटू लागलं अजून जोरजोरात, असं ती मला म्हणत होती. मग मी थोडीच थांबणार होतो. वेगवेगळ्या पद्धतीत तिला चांगलंच मी शांत केलं आणि आनंद दिला. आणि त्या पहिल्यांदाच मी मोहिनीला असं काही सुख दिलं होतं की तिथून पुढे ती रोज स्वतःहूनच मला फोन करायची आणि आज कधी जायचं असं म्हणायची, कारण की तिला माहीत होतं माझ्याकडून तिला किती सुख भेटत आहे. मी पण जेव्हा रिकामी वेळ असेल त्यावेळेस तिला जायचं घेऊन त्या गोडाऊनमध्ये आणि मग तिथेच द्यायचं तिला सुख. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.